नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण काल जी स्लरी बघितलेली ती मोठ्या झाडांसाठी स्लरी बघितलेली सेटिंग झालेल्या प्लॉटसाठी. आज जी आपण स्लरी बघणार आहे ती आहे छोट्या झाडांसाठी स्लरी. म्हणजे आता नुकत्याच माझ्यामध्ये लागण खूप जास्त चालू आहे डाळिंबाची. आता ऑगस्ट सप्टेंबर बहारामध्ये पण जास्त लागण चालू आहे, कारण मागच्या पावसामुळे आता माणसांनी लागण चालू केलेलं आहे. तर आता जी बारक्या झाडांसाठी स्लरी आपण टाकायची ती स्लरी आज तुम्हाला सांगतो की काय इन्ग्रेडियंट्स टाकायचे, त्यामध्ये कशा प्रकारे स्लरी बनवायची. तर स्लरी बनवताना लहान झाडांसाठी मित्रांनो शेणाची स्लरी आपल्याला बनवायची आहे, कारण शेणाची स्लरी एक नंबर स्लरी मानली जाते लहान झाडांसाठी. तर त्यामध्ये आपल्याला एक महत्वाचा घटक आहे जे की तुम्हाला सांगणार आहे. बरेचसे शेतकरी टाकत असतील नसतील, आय डोंट नो, पण आज मी तुम्हाला तो घटक सांगतो. तर आपल्याला जे आपण बारक्या झाडांसाठी स्लरी बनवणार आहे त्या स्लरीमध्ये मित्रांनो शेण, गुळ, ताक, अंडी प्लस मध्ये गोमूत्र ऍड करायचं आहे मित्रांनो. KMB-PSP ची जास्त गरज काय वाटणार नाही, तुम्ही सेकंड स्लरीला सोडू शकता, पण पहिल्या स्लरीमध्ये गोमूत्र टाका मित्रांनो, कारण गोमूत्रामध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन येतो. तर आपल्याला लहान झाडांना वाढण्यासाठी जास्त नायट्रोजनची गरज असते आणि आपल्या गोमूत्रामध्ये जास्त नायट्रोजन येतं. त्यामुळे तुम्ही गोमूत्र लहान झाडांसाठी 100% टाका, पण मोठ्या झाडांसाठी मित्रांनो असं नाही. मोठ्या झाडांना चुकूनही गोमूत्र द्यायचं नाही, कारण गोमूत्र हे एक नायट्रोजनचा चांगला सोर्स मानला जातो ऑर्गॅनिक मधला. तर जर आपण मोठ्या झाडांना गोमूत्र दिलं तर तेलकट येऊ शकतं किंवा बागेत तेलकट आवरू शकत नाही आपल्याला, म्हणजे जास्त प्रमाणात तेलकट उबदावतं. तर ज्यावेळेस तुम्ही स्लरी करता मोठ्या झाडांसाठी गोमूत्र चुकून हे टाकायचं नाही, पण ज्यावेळेस तुम्ही लहान झाडांसाठी स्लरी करताय त्यावेळेस गोमूत्र 100% टाका. तुमच्या झाडांच्या वाढीसाठी गोमूत्र एक नंबर काम करतं, नायट्रोजनचं एक सोर्स म्हणून गोमूत्र इथे काम करतं. तर आजची आपला व्हिडिओ इथे संपूया आणि भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पुढची स्लरी तुम्ही काय करायची आपण सांगा, की तुम्ही कशा प्रकारे स्लरी करता ते आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.